कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर जिवलग मित्र. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांनी आम्हाला निधी मिळत नाही असं म्हणत ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदेसोबत गेले. ठाकरेंची साथ सोडणाऱ्या 6 खासदारांपैकी एक हे ओमराजे निंबाळकर होते. त्यानंतर कैलास पाटीलही ऑपरेशन टायगरचे शिकार होतील असं बोललं जात होतं. पण ठाकरे ते ठाकरेच. शेवटी राजकारण कसं करायचं हे त्यांना चांगलंच माहितीये, कारण त्यांचा पक्ष फोडूनही त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठी खेळी केली. आता त्यांचा पुढचा डाव काय असेल हे पाहावं लागणार आहे. ठाकरेंनी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये त्यांनी दुसऱ्या निंबाळकरांची एंट्री घडवून आणली. ही 2029च्या निवडणुकीची तयारी असल्याचं कळतंय. आता हे दुसरे निंबाळकर कोण आहेत? हे ओमराजे निंबाळकरांचे रिप्लेसमेंट आहेत का, असं देखील बोललं जाते. धाराशिवमध्ये त्यांची ताकद कशी असेल हेही पाहावं लागणार आहे. ओमराजे निंबाळकर हे पक्ष सोडून गेल्यानंतर ठाकरेंच्या पक्षात पोकळीक निर्माण झाली असं म्हटलं गेलं, कारण खूप मोठा नेता शिंदे गटात गेला होता. पण ठाकरेंनी आता हा नवा डाव टाकलाय. संजय निंबाळकर यांचा पक्ष प्रवेश घडवून आणलाय. हा पक्षप्रवेश खूप काही सांगून जातो, कारण या पक्षप्रवेशावेळी आमदार कैलास पाटील, आमदार स्वामी आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. संजय निंबाळकर यांना खरंच ओमराजे निंबाळकरांची रिप्लेसमेंट समजलं जाऊ शकतं का? धाराशिवचं समीकरण यामुळे बदलेल का, हे जाणून घेऊयात. संजय निंबाळकर हे आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात होते, पण पक्ष सोडल्यानंतर बरीच महिने त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. नोव्हेंबर 2025 पासून ते अपक्ष म्हणून काम करत होते. 22 जूनला ओमराजेंसह 6 खासदार जेव्हा शिंदे गटात गेले, त्यांना संजय निंबाळकर यांना मोठा स्कोप दिसला. 27 जूनला संजय निंबाळकर यांनी तर ठाकरेंच्या वाढदिवसाला खास कौतुकाची पोस्ट देखील केली होती. झुंजार नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व, कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अशी त्यांनी पोस्ट टाकली. जुलैमध्ये ही पोस्ट आणि ऑगस्टमध्ये हा पक्षप्रवेश. एकूणच ठाकरेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न संजय निंबाळकर यांनी केला असं म्हणायला काही हरकत नाही. संजय निंबाळकर यांना हे माहिती आहे की धाराशिव हे ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि ही पोकळीक भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. जर पाहायचं झालं तर पुढे महाविकास आघाडी धाराशिवची जागा लढली तर संजय निंबाळकर यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. आणि ते आधीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिलेत. तसेच धाराशिवमध्ये त्यांनी याआधी देखील याच पक्षातून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. ज्याप्रमाणे त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय त्यानुसार धाराशिव हा त्यांचा बालेकिल्ला राहिलाय. त्यांच्यासाठी हा महत्वाचा आहे. संजय निंबाळकर यांचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मराठा समाजही त्यांना पुढच्या काळामध्ये सपोर्ट करण्याची शक्यता आहे. संजय निंबाळकर हे ज्येष्ठ नेते आहेत. 2019ला राष्ट्रवादीतून लढले होते. त्यामुळे आता ज्याप्रमाणे ही राजकीय खेळी आहे त्याप्रमाणे पुढच्या निवडणुकीमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळेल का हे पाहावं लागणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.